काल अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर जे इच्छुक भाजपचे उमेदवार होते त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर एक आक्रोश पाहायला मिळाला। भाजपच्या स्थानिक नेत्यांना त्यांनी घरलं। यावेळी शक्ती महाराज देखील होते। अर्थात ते शक्ती महाराज बच्चू कडूंच्या भेटीसाठी आलेले आहेत। भाऊ काय सांगणार, शक्ती महाराजांनी तुमची भेट घेतली? महाराजांचा एक प्रभाव आहे, ते धर्मसंस्कार करतात, त्याबाबत सगळ्या पद्धतीनं चांगला पुरा अमरावती शहराला जिल्ह्याला माहीत आहे। आणि अशा महाराजांबद्दल बीजेपीतलेच काही माणसं नेते त्यांना अपशब्द बोलत असेल, त्यांच्यावर अरेरावी करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो। अशा पद्धतीनं जर बीजेपी वागत असेल एका महाराजांसोबत जे धर्माचं काम करत असताना, बीजेपी आता धर्म सोडून फक्त सत्तेचा विचार करत आहे। त्यांना धर्मागिर्माचं काही पडलं नाही। यावरून हे सिद्ध होते का ज्यांनी धर्माचे संस्कार पाळले, संस्कार जपले, त्यालाच तुम्ही अपशब्द वापरताय आणि मग खऱ्या कार्यकर्त्याला बाजूला ठेवून फक्त इनकमिंग पाहताय। ज्यानं मोदीजी साहेबांचे बॅनर फाडले असेल त्याला तिकीट दिलं जातं आणि सच्चा कार्यकर्ता मागं ठेवत असेल तर आम्ही त्या कार्यकर्त्याच्या बाजूने उभं राहू। अखेर आम्ही प्रत्येक पक्षातला कार्यकर्त्यावरच पक्ष अवलंबून असतं, हे बीजेपीनं विसरू नये। आणि हा जो अतिरेक होत चालला आहे ना, मी मागे सांगितलं होतं का अशा पद्धतीचा अतिरेक आम्ही पाहतोय। पक्षातलाच कार्यकर्ता बीजेपी एक दिवस त्यांना वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही बीजेपीला। आणि म्हणून या एकंदरीत त्याच्यातून हे स्पष्ट होतं का सत्तेची मस्ती एवढी वाढली का आता फक्त भाजपा नेत्यापुरती शिल्लक राहिलेली आहे। स्थानिक कार्यकर्त्याला, मरणाऱ्या कार्यकर्त्याला ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांनी आपल्या आयुष्य या बीजेपीसाठी खर्ची घातलं, तो बीजेपीचा कार्यकर्ता आज मात्र अजूनही सतरंजाच उचलत आहे। केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे, चालेल तुम्हाला इथे नगरसेवकासाठी पण दुसऱ्याला हात पकडावं लागतं, दुसरा उसना घ्यावं लागतं। एवढी वाईट परिस्थिती तुमच्यावर येतं का रे? तुम्ही एका सच्च्या कार्यकर्त्याला निवडून आणण्याची ताकद जर केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना जर भेटत नसेल तर मग सत्ता आहे कशासाठी? या सगळ्या गोष्टीला मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आम्ही शक्ती महाराज आणि त्यांच्या कार्यकर्त्यासोबत निश्चितच उभं राहू आणि अशा पद्धतीनं एक नवीन काही आम्ही पाहतो या नेत्यांना हिसका दाखवण्यासाठी काही प्रयत्न करता येईल का ते करू। नाराज जे कार्यकर्ते आहेत भाजप, त्यांची तुम्ही मोड बांधणार आहात का? काय मूड बांधण्याचा प्रश्नच नाही। माझं तर असं म्हणणं आहे का कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू दे, त्यावर नेत्यांनी किमान स्पष्टता असली पाहिजे। म्हणजे तुम्ही त्यांना शेवटपर्यंत सांगत नाही, अगोदरच्या दिवशी सांगता अर्ज भरताना, तो तेपर्यंत तयारी केलेली असते, पैसे खर्च करतं आणि वेळेवर सांगतो आता तिकीट कटली। अरे सांगा, तुम्ही 4-5 दिवस अगोदर सांगा त्याला सांगितलं पाहिजे का बाबा अशी अशी स्थिती आहे आणि तुम्ही वेळेवर सांगून त्याची काही खिल्ली ओढवण्याचा प्रयत्न आहे। हा तिकीट भेटण्यापेक्षा अपमानित जो झाला ना तो फार जास्त आहे, लक्षात घ्या। आणि हा अपमान एका कार्यकर्त्याचा जेव्हा होतं तेव्हा ती पार्टी शिल्लक राहणं फार कठीण जातं। एक नवीन फतवा काढलेला राज्य सरकारने, मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढलेला आहे। ते शाळेभोवताल जे कुत्रे असते त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आता शिक्षकांवर दिलेली आहे। कसं पाहता, दुसरीकडे प्रहार शिक्षक संघटनेने विरोध केलेला आहे। नाही, आता भाजपच्या राज्यात शिक्षक कुत्र्याला सांभाळणार म्हणजे आता काय अधिक काय राहिलं काय शिल्लक? मग म्हणजे मला वाटते त्याच्या पाहणीसाठी भाजपच्या आमदाराला ठेवा का किती शिक्षकानं किती कुत्रे पकडले, मग तो आमदार सांगन। मग त्याचा महाराष्ट्राचा हेड आमचा शिक्षण मंत्री बाबा किती कुत्रे राज्यात जमा केले शिक्षकानं। म्हणजे विद्यार्थ्याला शिक्षण भेटत नाही पण कुत्रे पकडायले शिक्षक, म्हणजे हेच याचे धर्मसंस्कार आहे। प्रभू रामचंद्र असते तर पहिला बाण याच्याच मारला असता। एक शेवटला प्रश्न, नागभीडला तुम्ही जाणार आहेत, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना किडनी विकायला लागली, काय कसा मोर्चा आहे, काय नियोजन? मला सांगा, बटेंगे तो कटेंगे म्हणतंय ना, आता आमचा हिंदूच कटला ना तिथं, त्याला किडनी विकावं लागली शेतकरी हिंदूला। काय किडनी विकावं लागतंय? 150 किलोमीटरवर देवेंद्र फडणवीस बसले आहे। 1,74,00,000 वसूल केले सावकारानं, तिथं आमदार बीजेपीचा, खासदार बीजेपीचा होतंय काय राज्यात? सामान्य माणसानं मरावं आणि निवडणूक आले का तुमचे झेंडे पकडावे, धर्माच्या नावानं मतं घ्यायचे आणि मग निवडणूक झाली का धर्म विसरूनच जायचं तुम्ही। सामान्य माणसासाठी काही शिल्लक राहिलं नाही, ठराविक लोकांसाठी धर्म वापरून सत्ता मिळवायची, हे समीकरण जे बीजेपीनं केलं त्याचे परिणाम आहे। 1,74,00,000 द्यावं लागतं आणि पैसे नाही म्हणून किडनी विकावं लागतं या देशात। ह्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही। हा मानवी अवयव विक्रीचा धंदा या राज्यात जेव्हा सुरू होतं तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होत्या का त्या शेतकऱ्याला एक कॉल करून फोन करून बाबा मी सोबत आहे एवढं जरी म्हटलं असतं ना, देवा भाऊ आम्ही तुम्हाला सलाम ठोकला असता,
पण तेवढी लायकी दाखवली नाही याचा निषेध करतोय 3 तारखेला. लाज वाटू द्या थोडी. नक्कीच आपण बघू शकतो 3 तारखेला जर आपण पाहिलं तर बच्चू कडू जे आहे ते नागभीडमध्ये जे आहे ते पायदळ यात्रा काढणार आहेत. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.